चला तर आज बनवूया लिंबू किंवा विनेगर न वापरता मस्तपैकी असं वाटाणा पनीर। तर ही रेसिपी एक वेळ नक्की ट्राय करा, खूप छान होते। तर इथे मी 1 लिटर दूध घेतलंय, ते तापायला ठेवलंय। नंतर मी इथे घेतलंय फ्रोझन वाटाणा 100 ग्रॅम एवढा घेतलाय। तुम्ही कमी किंवा जास्त घेऊ शकता। मी जाडसर वाटलंय, तुम्ही बारीक सुद्धा वाटू शकता। आता दुधाला उकळी आल्यानंतर त्यामध्ये वाटलेला आपला वाटाणा टाकायचा आहे। चिली फ्लेक्स किंवा कुठलेली मिरची टाकायची आहे। मी इथे दूध फोडण्यासाठी केलाय ताकाचा वापर। तर मी इथे अर्धा कप ताक वापरलेला आहे, पण 2 बॅच मध्ये वापरला आणि 2 चुटकी मी मीठ सुद्धा ह्यामध्ये घातलं होतं। दूध छान फाटलं गेलंय। आता स्वच्छ कपड्याखाली एक चाळणी ठेवायची आहे, त्याच्यावर आपल्याला हे जे फाटलेलं दूध आहे ते टाकायचं आहे। थंड पाण्याने 1-2 ग्लास पाण्याने हे धुवून काढायचे। कपड्याची गाठ बांधायची नाहीये, असंच आपल्याला मस्तपैकी गुंडाळून ठेवायचं। त्याच्यावर वजनदार कुठली वस्तू ठेवा, मी खलबत्ता ठेवलाय। 15 ते 20 मिनिटांमध्ये आपलं पनीर तयार होतं। ह्या पद्धतीने लगेच तुम्ही भाजी करू शकता। मी लगेच याचा मसाला पनीर बनवलं। तुम्ही कुठलीही रेसिपी ह्या पनीरने बनवू शकता, एकदम टेस्टी होते। इतर पनीरपेक्षा दिसायलाही खूप छान होतं। परत भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा, बाय बाय।